आज आपण एका अशा पुस्तकावर बोलणार आहोत जे आपल्याला स्वतःकडे एका नवीन दृष्टीने बघायला मदत करतं. पुस्तक आहे प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांचं द बेस्ट थिंग अबाउट यू इज यू. खेर यांनी त्यांच्या स्वतःच्या आयुष्यातले अनुभव वापरून म्हणजे एक आनंदी आणि परिपूर्ण आयुष्य जगण्यासाठी काही सोपे पण खूप महत्त्वाचे धडे दिले आहेत. आणि या पुस्तकाचा उद्देश फक्त काही चांगल्या गोष्टी सांगणं नाहीये, तर वाचकाला एका प्रवासावर घेऊन जाणं आहे. प्रवास? हो, हा प्रवास आहे स्वतःच्या आतल्या जगापासून ते बाहेरच्या जगापर्यंत. खेर यांची बंडणीच तशी आहे. ते म्हणतात, आधी स्वतःच्या मनातला गोंधळ आवरा, स्वतःला समजून घ्या. आणि मग तुम्ही बाहेरच्या जगातल्या कोणत्याही आव्हानाला सामोरं जायला तयार होता. अगदी. आज आपण याच प्रवासाचे टप्पे उलगडून पाहणार आहोत. ठीक आहे, चला तर मग हा प्रवास सुरू करूया. पहिला टप्पा कोणता आहे? पहिला टप्पा आहे आत्मस्वीकृती. आत्मस्वीकृती म्हणजे सेल्फ ॲक्सेप्टन्स. बरोबर. खेर म्हणतात की खरा आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःला पूर्णपणे स्वीकारते. म्हणजे स्वतःचे गुण, दोष, भीती, आपलं वेगळेपण या सगळ्यांसोबत. दुसऱ्या कोणासारखं तरी बनण्याच्या प्रयत्नात आपण आपली खरी ओळखच गमावून बसतो, नाही का? अगदी. आणि इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट खेर मांडतात. ते म्हणतात की कधीकधी तुमची सगळ्यात मोठी कमजोरीच तुमची सगळ्यात मोठी ताकद ठरू शकते. अच्छा, उदाहरणार्थ? त्यांनी स्वतःचंच उदाहरण दिलं आहे. त्यांच्या टक्कल पडण्याला सुरुवातीच्या काळात ते एक मोठा अडथळा मानायचे. हो, त्यांना वाटायचं की यामुळे भूमिका मिळणार नाहीत. हो, पण नंतर तेच त्यांचं वेगळेपण ठरलं, त्यांची ओळख बनली. म्हणजे जेव्हा त्यांनी ती गोष्ट स्वीकारली तेव्हा जगानेही ती स्वीकारली. आत्मस्वीकृती म्हणजे हेच. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. पण इथे एक प्रश्न येतो मनात. आजकाल पॉझिटिव्ह राहा हा सल्ला इतका दिला जातो की कधीकधी तो टॉक्सिक पॉझिटिव्हिटी सारखा वाटतो. बरोबर. म्हणजे आपल्या खऱ्या भावना दाबून टाकून फक्त आनंदी राहण्याचा प्रयत्न करणे. हो, तर खेर यांच्या सकारात्मकतेचा अर्थ तोच आहे का? नाही. आणि हाच या पुस्तकाचा एक महत्वाचा पैलू आहे. खेर यांची सकारात्मकता वरवरची नाहीये, ती आत्मस्वीकृतीतून जन्माला येते. ते भावना दाबून टाकायला नाही, तर त्यांना समजून घ्यायला सांगतात. ओके. त्यांच्या मते सकारात्मक मानसिकता ही एक निवड आहे, एक सवय आहे. आणि यासाठी ते अफर्मेशन्स सारख्या सोप्या तंत्रांबद्दल बोलतात. अफर्मेशन्स म्हणजे स्वतःला सकारात्मक गोष्टी सांगणं. पण हे खरंच काम करतं का? की हे फक्त स्वतःच्या मनाला फसवण्यासारखं आहे? नाही. यामागे एक शास्त्रीय कारण आहे. मानसशास्त्रानुसार जेव्हा आपण एखादी गोष्ट वारंवार स्वतःला सांगतो तेव्हा आपल्या मेंदूतील न्यूरोप्लास्टिसिटीमुळे नवीन न्यूरल पाथवेज तयार होतात. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर आपला मेंदू त्या गोष्टीवर हळूहळू विश्वास ठेवायला लागतो. जसं व्यायामाने शरीर मजबूत होतं तसं सकारात्मक विचारांच्या सरावाने मन मजबूत होतं. वा. खेर हेच खूप सोप्या भाषेत सांगतात की तुमच्या मनाच्या बागेत तुम्ही कोणती रोपं लावता हे तुमच्या हातात आहे. तुम्ही कृतज्ञतेची आणि आशेची रोपं लावू शकता किंवा निराशेचं तण वाढू देऊ शकता. अगदी. मनाची बाग ही कल्पना खूपच छान आहे. म्हणजे पहिला टप्पा झाला स्वतःच्या आतल्या जगाची मशागत. एकदा का हा पाया पक्का झाला की मग येथे पुढची पायरी, विचारांचे आणि भावनांचे व्यवस्थापन. आणि इथेच खरी कसोटी लागते की नाही? हो, कारण आपले विचारच आपलं वास्तव घडवतात. पुस्तकात विचारांच्या शक्तीवर खूप भर दिला आहे. खेर एक साधं उदाहरण देतात. समजा तुम्हाला स्टेजवर जाऊन बोलायचंय. तुमच्या मनात 2 प्रकारचे विचार येऊ शकतात. पहिला, मी जर अडखळलो तर लोक माझ्यावर हसतील. आणि दुसरा, मला माझी मतं मांडण्याची एक संधी मिळाली आहे, यातून मी काहीतरी नवीन शिकेन. बरोबर. दोन्ही परिस्थितीत घटना एकच आहे, पण तुमच्या विचारांमुळे तुमचा अनुभव पूर्णपणे बदलून जातो. भीतीऐवजी उत्सुकता निवडणं हे आपल्या हातात आहे. हे ऐकायला खूप सोपं वाटतं, पण प्रत्यक्षात विशेषतः राग, मत्सर किंवा असुरक्षितता यांसारख्या भावनांवर नियंत्रण मिळवणं खूप कठीण असतं. नक्कीच. आणि याबद्दल पुस्तकात मार्गदर्शन आहे. खेर या भावनांना नैसर्गिक मानतात, पण ते म्हणतात की या भावना तुमचे मालक होता कामा नयेत. त्या पाहुण्यांसारख्या आहेत. पाहुण्यांसारख्या? हो, त्या येऊ शकतात, पण त्यांना घरात कायमचं स्थान द्यायचं की नाही हे आपण ठरवायचं. यातला सगळ्यात मोठा भावनिक अडथळा ते तुलना करण्याला मानतात.
ओहो, आणि आजच्या सोशल मीडियाच्या युगात तर ही समस्या खूपच वाढली आहे. आपण इतरांच्या आयुष्यातले निवडक, एडिट केलेले आनंदी क्षण पाहतो आणि आपल्या संपूर्ण आयुष्याशी त्याची तुलना करून दुःखी होतो. आणि याच तुलनेमुळं आपण सतत एका बाह्य प्रमाणीकरणाच्या म्हणजे एक्सटर्नल व्हॅलिडेशनच्या शोधात असतो. अगदी बरोबर. म्हणजे इतरांनी आपल्याला लाईक करावं, आपलं कौतुक करावं, याचीच आपण वाट पाहत बसतो. आपलं सुख-दुःख इतरांच्या प्रतिक्रियांवर अवलंबून राहतं. म्हणूनच खेर म्हणतात की तुमच्या भावनांचा रिमोट कंट्रोल तुमच्याच हातात हवा. ते एक छान उपमा वापरतात. आपलं मन एका रथासारखं आहे. भावना म्हणजे घोडे आणि बुद्धी म्हणजे सारथी. अच्छा. जर सारथी मजबूत असेल तर तो घोड्यांना योग्य दिशेने घेऊन जाईल. पण जर सारथीच कमजोर असेल तर घोडे त्याला कुठेही भरकटत घेऊन जातील. एक्झॅक्टली. हे पुस्तक आपल्याला तो कुशल सारथी बनायला शिकवतं. म्हणजे एकदा का आपण आपल्या आतल्या जगाचे राजे झालो की मग बाहेरच्या जगातील आव्हानं सोपी वाटायला लागतात. आणि बाहेरच्या जगात सगळ्यात मोठं आव्हान असतं ते म्हणजे अपयश. बरोबर. खेर यांनी त्यांच्या कारकिर्दीत प्रचंड संघर्ष पाहिलाय. त्याबद्दलचे अनुभव त्यांनी पुस्तकात मांडले आहेत का? हो, आणि हेच या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे. हे केवळ सिद्धांतांवर नाही तर खऱ्याखुरा अनुभवांवर आधारित आहे. त्यांनी त्यांच्या सारांश पहिल्या चित्रपटाचे खूप प्रभावी किस्सा सांगितलाय. सारांशमधला? हो. 28 वर्षांचे असताना त्यांनी एका 65 वर्षांच्या माणसाची भूमिका साकारली होती. त्यासाठी प्रचंड मेहनत घेतली होती. पण चित्रपट सुरू होण्यापूर्वीच त्यांना काढून टाकण्यात आलं. काय सांगताय? मग त्यांच्या जागी दुसऱ्या मोठ्या अभिनेत्याला घेतलं. त्या क्षणी ते पूर्णपणे कोसळले होते. त्यांनी मुंबई सोडून घरी परत जायचा निर्णय घेतला होता. बापरे. पण पॅकिंग करत असताना त्यांच्या मनात विचार आला की जर मी आज हार मानली तर आयुष्यभर मी स्वतःला हरलेलाच समजेन. ते स्वतःला सावरले, निर्मात्यांकडे गेले आणि म्हणाले, माझ्या इतकी ही भूमिका जगात कोणीही चांगली करू शकत नाही. वा. मी शाप देतो की जर तुम्ही मला या भूमिकेतून काढलं तर तुमचा चित्रपट कधीच पूर्ण होणार नाही. त्यांच्यातला तो आत्मविश्वास आणि ती तळमळ पाहून निर्मात्यांना निर्णय बदलावा लागला. आणि मग सारांश चित्रपट बनला आणि पुढे इतिहास घडला. अविश्वसनीय. हा किस्सा फक्त लवचिकतेबद्दल नाही तर आत्मविश्वासाबद्दलही आहे. हो. यातनं ते हेच सांगतात की अनेकदा प्रतिभेपेक्षा सातत्य आणि दृढ निश्चय जास्त महत्वाचे ठरतात. अपयश हा शेवट नाही तर प्रवासातलं एक वळण आहे. बरोबर. लवचिकता म्हणजे फक्त संकटात टिकून राहणं नाही, तर त्या संकटातून काहीतरी शिकून अधिक मजबूत होणं. प्रत्येक अपयश ही यशाच्या मार्गावरची एक पायरी आहे, अडथळा नाही. हीच आंतरिक शक्ती मग आपल्या नातेसंबंधांमध्येही उपयोगी पडते. कारण जेव्हा तुम्ही आतून मजबूत असता तेव्हा तुम्ही इतरांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकता, नाही का? अगदी बरोबर. आणि मला वाटतं खेर यांनी याच मुद्द्यावर भर दिलाय. ते म्हणतात खरी नाती वरवरच्या बोलण्याने नाही तर एकमेकांना समजून घेतल्याने तयार होतात. खरं आहे. आजकाल आपण अनेकदा एकत्र असतो पण खरंच उपस्थित नसतो. आपलं लक्ष मोबाईलमध्ये किंवा इतर कुठल्या तरी विचारांमध्ये असतं. यालाच ते सुपरफिशियल इंटरॅक्शन म्हणतात. यातून खरी नाती तयार होत नाहीत. ते म्हणतात की समोरच्या व्यक्तीचं बोलणं फक्त कानाने नाही तर मनाने ऐका. यामुळे एक भावनिक जोड निर्माण होतो. आणि नात्यांमधला दुसरा महत्वाचा भाग म्हणजे क्षमाशीलता. क्षमा करणे. अनेकांना हे अशक्तपणाचं लक्षण वाटतं. हो, जणू काही आपण समोरच्या व्यक्तीला मोकळं सोडतोय. बरोबर. पण खेर याकडे वेगळ्या दृष्टीने पाहतात. त्यांच्या मते जेव्हा आपण कुणाला माफ करतो तेव्हा आपण त्या व्यक्तीवर उपकार करत नाही तर स्वतःला एका मोठ्या भावनिक ओझ्यातून मुक्त करत असतो. अगदी. द्वेष किंवा राग मनात ठेवणं म्हणजे जळता कोळसा दुसऱ्यावर फेकण्यासारखा स्वतःच्या हातात धरून ठेवण्यासारखा आहे. इजा स्वतःलाच जास्त होते. खरंय. क्षमा करणं म्हणजे आपल्या मनातला तो कचरा साफ करणं, जेणेकरून तिथे चांगल्या गोष्टींसाठी जागा तयार होईल. ते एक भावनिक स्वातंत्र्य आहे. तर या सगळ्या चर्चेचा अर्थ काय? आपण आत्मस्वीकृती, विचार आणि भावनांचं व्यवस्थापन, लवचिकता, नातेसंबंध या सगळ्यावर बोललो. पण अशी अनेक पुस्तकं बाजारात आहेत. हे पुस्तक इतकं खास का ठरतं? याचं मुख्य कारण आहे त्याची साधेपणा आणि प्रामाणिकपणा. यात मोठे जड मानसशास्त्रीय सिद्धांत नाहीत. हो, भाषा खूप सोपी आहे. अनुपम खेर एका मित्राप्रमाणे, मोठ्या भावाप्रमाणे आपल्याशी बोलतात. ते उपदेश देत नाहीत, तर स्वतःच्या चुकांमधून, अनुभवांमधून काय शिकले हे सांगतात. त्यामुळे हे पुस्तक खूप जवळचं वाटतं. आणि त्याची रचनाही खूप वेगळी आहे ना. म्हणजे जवळजवळ 50 छोटे अध्याय आहेत आणि प्रत्येक अध्याय एका स्वतंत्र विचारावर आधारित आहे. हो, आणि याचा फायदा असा की वाचकाला प्रत्येक धड्यावर शांतपणे विचार करायला संधी मिळते.
तुम्ही हे पुस्तक एका दमात वाचू शकता किंवा रोज एक अध्याय वाचून त्यावर दिवसभर मनन करू शकता. म्हणजे माहितीचा भडीमार नाही. नाही, हे पुस्तक गोंधळात टाकत नाही, तर हळुवारपणे योग्य दिशा दाखवतं. हे म्हणजे एका मोठ्या जेवणाऐवजी छोटे छोटे पौष्टिक घास घेण्यासारखं आहे. प्रत्येक घास पचायला सोपा आणि तितकाच ऊर्जा देणारा. थोडक्यात अनुपम खेर यांचा संदेश सरळ आहे, तुमच्याबद्दलची सर्वोत्तम गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतः. हो, तुमचे अनुभव, व्यक्तिमत्व, सामर्थ्य आणि स्वप्न यांचं जे एक युनिक मिश्रण आहे. ते म्हणजे तुम्ही. जगात तुमच्यासारखं दुसरं कोणी नाही. ही स्वतःची ओळख जपणं हेच या पुस्तकाचं सार आहे. अगदी. ही गोष्ट समजून घेतल्यास आणि ती जपल्यास अधिक स्पष्टता, लवचिकता आणि आनंदाने जीवन जगता येतं. आज आपण अनुपम खेर यांच्या द बेस्ट थिंग अबाउट यू इज यू या पुस्तकातील काही महत्त्वाच्या कल्पनांचा आढावा घेतला. आपण पाहिलं की स्वतःला स्वीकारण्यापासून सुरू झालेला प्रवास आपल्याला बाहेरच्या जगाचा सामना करण्याची ताकद कसा देतो. जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न. आपण पाहिलं की आजच्या जगात बाह्य प्रमाणीकरणाला म्हणजे इतरांकडून मिळणाऱ्या पसंतीला आणि कौतुकाला खूप महत्त्व दिलं जातं. हो, सोशल मीडियावर तर हेच चालतं. अशा परिस्थितीत स्वतःच्या आंतरिक शक्तीवर पूर्णपणे विसंबून राहणं आणि स्वतःची किंमत स्वतः ठरवणं हे कितपत शक्य आहे. आणि त्यासाठी कोणती एक लहानशी सवय आजपासून लावता येईल जी आपल्याला या बाह्य दबावातून मुक्त करून आपल्या आतल्या आवाजाच्या जवळ घेऊन जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.